बुलढाणा जिल्ह्यातील एका 32 वर्षीय महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याची दुर्मिळ घटना समोर आली आहे। या महिलेची बुलढाणा येथील स्त्री रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर या बाळाला अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं। त्यानंतर आज या बाळावर अमरावतीच्या 5 डॉक्टरांनी 12 जणांच्या चमूने यशस्वी शस्त्रक्रिया केली। या बाळाच्या पोटातून 2 अविकसित बाळांचे अवशेष यावेळी बाहेर काढण्यात आले। अशा प्रकारची ही जगभरातील केवळ 34वी घटना असू शकते अशी शक्यता डॉक्टर उषा गजबिये यांनी यावेळी व्यक्त केली। यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल बाळाच्या वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले आहे। मॅडम काय सांगणार, कशा प्रकारे शस्त्रक्रिया झाली, किती तास लागले, किती साधारणतः लोक होते, नेमकं काय होत आहे? ही जी शस्त्रक्रिया होती ही 3 दिवसाचं बेबी आहे आणि त्याच्या बेबीच्या पोटामध्ये ट्विन्स सारखे पण जीव नसणारे अवयव होते, ज्याला हात पाय दोन्ही 2 बाळ होते आणि त्यांना हात पाय होते, डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला होता। तर ती शस्त्रक्रिया आज इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास 1-1.25 तास लागला। आणि या शस्त्रक्रियेमध्ये मी डॉक्टर उषा गजबिये, डॉक्टर नवीन चौधरी आपल्या इथे पीडियाट्रिक सर्जन, सीनियर पीडियाट्रिक सर्जन आहेत, डॉक्टर मंगेश मेंढे सर जे आज आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल सुपरिटेंडंट म्हणून कार्यरत आहेत, डॉक्टर मॅडम ही जी शस्त्रक्रिया आहे एनेस्थेटिस्ट डॉक्टर संजय महात्मुरे पण आणि सर डॉक्टर निलेश पाटील पेडियाट्रिशियन आहेत। मेडिकल ही शस्त्रक्रिया किती चॅलेंजिंग होती, काय कॉम्प्लिकेशन्स आले? शस्त्रक्रिया चॅलेंजिंग असतेच, कारण की 3 दिवसाच्या बाळामध्ये तुम्ही जर मोठी शस्त्रक्रिया करता ज्याच्या पोटामध्ये 2 बाळ आहेत आणि ते तुम्हाला काढायचे आहेत, त्याला रक्त सप्लाय पण असतो, तो रक्त सप्लाय नॉर्मल शरीराच्या अवयवाला जोडलेला असतो आणि त्यापासून तुम्हाला ते सेपरेट करावं लागते। तर शस्त्रक्रिया एक तर छोटं बेबी असल्यामुळे, दुसरं त्याचे अवयव शरीरात पूर्ण मोठं बाळ असल्यामुळे आणि मोठी ट्यूमर असल्यामुळे ते आपल्याला चॅलेंजिंग राहतं। त्याचं ॲनेस्थेशिया चॅलेंजिंग असतो, बाळाचं ऑपरेशन चॅलेंजिंग असतं। बच्चे को कितने टाके लगे? टाके का कुछ नहीं रहता, पेट में आधा पेट काटा जाता है ऑलमोस्ट। मॅडम ह्या अशा रेअर केसेस असतात, काय नेमक्या म्हणजे कशामुळे असं होतं किंवा काय मेडिकली काय सांगू शकतो? मेडिकली असं आहे की ते जेव्हा बाळ डेव्हलप होतं सुरुवातीला, तर जसं आपल्याला ट्विन्स आणि ट्रिपलेट्स वगैरे होतात त्या टाईपचं सुरुवातीचं जे फर्टिलायझेशन होतं आणि ते नॉर्मल आईच्या युट्रसमध्ये न इम्प्लांट होता जे डेव्हलप होणारं एक बाळ असतं त्याच्या पोटामध्ये किंवा शरीरातल्या कुठल्याही भागामध्ये ते डेव्हलप होऊ शकतं। किती लोकांची टीम होती आज सकाळपासून ते आपण सांगितलं आहे मी। किती लोक? हां, असं आहे, हे जे आहेत हे आणि नर्सिंग स्टाफ जर अराउंड 10-12 लोक होते। आता बाळाची कंडिशन्स कशी आहेत, काय? बेबी सध्या आउट ऑफ ॲनेस्थेशिया आहे, बेबी वेल सेटल्ड आहे आणि थोड्या वेळाने आपण त्याला ॲनेस्थेशिया थिएटरमधून NICU में शिफ्ट करूँ। नहीं बोल सकते, पर मे बी शुरुआत में जो डेवलप होते हैं और डेवलप होने के बाद जब उसका ब्लड सप्लाई नॉर्मल नहीं रहता तो वो फिर ग्रोथ वहीं रुक जाती है, इसलिए पूरी डेवलपमेंट नहीं होती। आपके सामने ये पहली घटना है कि इससे पहले हो चुकी है? नहीं, इससे पहले मैं शायद 2002 से पहले एक बार हमने मेडिकल कॉलेज में नागपुर में ये शस्त्रक्रिया की थी, हमने की थी। 2 बच्चों की थी? एक 2 बच्चे का तो बहुत रेयर रहता है, पूरे जग में अभी तक 33 मतलब 33 बच्चे ही है जिसमें मल्टीपल ऐसे ट्विन्स दिखे हैं और ये शायद ये 34वीं हो। और सिंगल वाले बहुत सारे रहते हैं, अराउंड 270 वगैरह केसेस। पहली घटना है अपने शायद विदर्भा में पहली हो। आतापर्यंत देशात 15 घटना झाल्या असं बोलतात, पण महाराष्ट्रामध्ये रिअर नाही, महाराष्ट्रामध्येही झालेल्या आहेत असं नाही आहे, पण मल्टिपलची मी गॅरंटीनी नाही सांगू शकत की ही आपल्याकडची पहिलीच आहे म्हणून, कारण की बरेचसे मेडिकल कॉलेजेस आहेत नागपूर, अमरावती आणि महाराष्ट्रामध्ये, तर होऊ शकतं। बेसिकली बाळाच्या बाळामध्येच दुसरं बाळ राहणं